ही बघ ना कशी महाराणी बसून आहे. तसं का हिच्या बाप्पाचंच घर आहे आणि काम सगळं मला करावं लागायले. मग ही माय काही म्हणा हली काही नाही, जाऊन बसली तिथं. इथं डाग राहिलाय, फरशी बरोबर पुसली नाही. घ्या तुम्ही पुसून घ्या, मग मला कशाला सांगायल्या. आता खावावलं नाही ना, आता पुसा. इकून तिकून कोणते ना कोणते पुसून काढा, अजिबात बसायचं नाही बघा. काय नाटक चालू आहेत ग तुझे? नवटंकी बाज बाई कुठली की कळना झालंय की काय मला? ते अंगात भूतभीत काही नाही, नवटंकी करायलीस तू, समजलं काय? भावाला सांगून देईल मी माझ्या. शेवंता ये इकडं. कशाला बोलवलं शिथं मला? ती बसली मस्त महाराणी सारखी त्या सोप्यावर जाऊन, तू जमिनीवर बसायलीस दरवाजापाशी, जसा कोण भीक मागायलीस काय की कोणाला तरी. तुला कळना झालंय काय झालंय तुला? आता येड्यासारखं काऊन वागायली? मिनी गेली म्हणून काय शिलीला भ्यायली की काय तू? आता मला सकाळपासून म्हणते भांडे घास, चपात्या कर, फरशी पुसून काढ. आणि तू काय करायली सांग बरं? या महाराणीला कसं बसून ठेवलंय तिथं? हिला करायला ना काहीतरी काम. तुला काही वाटत ना कसं झालं का? तुझं डोकं गेलं की काय शेण खायला? लहान लेकरासारखा इथं बसलीस भिगी बिल्ली होऊन. काय करू मग? मी करू घरातले काम? तुला विचार नाही आला अगोदर? मग एकानं भरवत राहतीस, येड्यासारखं करून सोडलंस मला. मग या घरात मला राहू देईना हालीस तू आता. तुला कळायला पाहिजे ना, गुणानं भाकर खावा असती ना तू. पोरगी गेली नसती ती मिनी, तिला लय हुकी सुटली होती, जायला निघाली माहेरला गेली. दरासं सासूचं नंदचं दरासं बोल लागतंय, बोललं झालं की लय लागायले आजकाल पोहरीला. तिलाही कळलं नाही काही नाही, आणि तुलाही कळना झालंय की गड्या आपण कोणाच्या घरी हाव गड्या. माय बाप हत आपले म्हणून बरं हाय. भाऊ कोण कोणाचे राहतात तुला कळायला पाहिजे होतं ना. कशाला बोललीस ग त्या मिनीला? तुला कळणार झाले काही नाही, बोलत राहिलीस मला. आणि मला म्हणते की इथं रस्त्यावर बसल्यासारखी भीक मागितल्यावानी मागायलीस सकाळू असं वाटायले तुला. मी कुठं बसू सांग बरं? ती शिलीबा कशी जाऊन बसली, तिला काय बोलायला गेलं की हसते, नाही तर मग राग करते. धरायची होय मै गच्ची म्हणून साईडला बसले. आता पुसून काढ फरशी. पुसत नाही मी. का मग पुसू मी? कशाला पुसू मी? हाय की ही लहानी वहिनी हाय की इथं घरातच हाय की ही शिली. हिला सांगतो मी काऊन पुसू? तेवढा जोरे राहिला नाही का आता बोलायला सुनायला? ती मिनी तर जाऊन बसली तिच्या माहेरा, आणि मग मला कशाला सांगायलीस तोंडवरी करून? तुझ्यामुळे भांडणं झाले. तुला कळू नये का काय बोलाव काय नाही सुनायला ते? मी काही बोललो असेल तर लगेच तू धरतीस त्या गोष्टीला बोलत राहतीस काही बी. तुला कळायला पाहिजे ना तू कोणाला काय बोलायलीस काय नाही ते. आता मी काही करणार नाही बघ. घरातले काम खूप झाले, सकाळपासून भांडे घासून घेतलेस मयाकडून, चपात्या करून घेतल्यास मयाकडून, ही फरशी अर्धी निर्दी पुसली बघ. आता पूर्ण फरशी पुसत नाही मी, मला कंटाळा आलाय. मी चालले झोपायला. इथे डाग राहिलाय. आता माय गे ही काय येडी बिडी झाली की काय? मला थोड्या वेळापूर्वी म्हणली की इथं डाग राहिलाय, आणि आता अजून म्हणायली मी हिला इतकं बोलले, मी माईला बोलले, त्या मिनीला बोलले, तरी ही काय येड्यावाने कामून करायली? काय येडी बिडी झाली की काय? इथं डाग राहिलाय, इथं डाग राहिलाय. पुस उठून मग तुला डाग दिसत असेल तर. पुसणार नाही मी काय म्हणायले? इथं डाग राहिलाय कामून पुसना झाली? शिलावणी तुम्हाला भूक लागली का? मी काय म्हणलं, खाली डाग लागलाय ते पुसून घे पहिले. पागल बिगल तर झाली नाहीये. मी इतकी बडबडले, इतकी बोलले, शिली म्हणून बोलायले, मिनी म्हणून बोलले, तरी हिला कसं कळना झालंय? आता सारखंच म्हणायली, 3-4 वेळा झालं हिचं म्हणणं, इथं डाग लागलाय पुसून घे, इथं डाग लागलाय पुसून घे. आईच्या डोक्यात काय घालू काय मी? मोले डोकं सरकले बघ आता. मग तुझा बाप आणि तुझा भाऊ माझ्या डोक्यात काहीतरी घालते. तू तिच्या घातलं की बस मग ती मनाची समाधानीच होते, चांगली शांतता भेटते तुझ्या जीवाला, नाही का? काय करू मग मी? सगळे घरातले काम करू मरून जाऊ की काय? ती बघ कशी उठायली का तरी का जाग्यावरून? इतकं बोललो तरी तिला काही कळना झालंय. कशी उठना झाली जाग्यावरून? कशी धीट झाली एवढी? दादा बाहेर गेलाय, बाबा बाहेर गेले तर हलव कायची केस धरून मी? आणि तिनं जर आपले केस धरले तर काय करती? तिच्या अंगात भूत घुसलेला आहे, बसली आपल्या दोघीच्या येऊन छातीवर, तर काय करायचं? ही नुसते नाटक करायली. हिच्या अंगात भूतभीत काही नाही. बघ तिच्या थोत्राकडं राग दाखवायली, मात्र वाटना झाले तिच्या अंगात भूत घुसले म्हणून नाटक करायली ती. आई मला कळायला ये. आई मिनी काल जाऊ लागली तर कशी रडून दाखवू लागली मिनीला की मला वाईट वाटायले, दुःख व्हायले म्हणून. काय हिच्यावर भरोसा करायली? बघ तिच्या थोत्राकडं कशी बघायली आपल्याकडं ती. काही चल धरून मारूत काहीला कुठूत का आपण दोघी जणी?
शेवंते मला ना सुखानं जगू दे बघा. आज मीनी गेली, आता उद्या शिला बी जाणार आहे. उगं न मला डोक्याला ताप देऊ नको. मग राहिलो आपण दोघीच जणी घरामध्ये, मग रोजच भांडे घासायचे तर रोजच धुणं धुवायचे, रोजच फरशान, रोजच कामं स्वयंपाक बिपाक करायचा आहे. समजलं काय? आता मग वय राहिलं नाही कामं करायचं. तुला करायचीत का सांग, इथं राहून कामं करते का सगळे? सुखानं भाकरी भेटू लागल्या, कुटका भेटू लागला खायला. तू हे नाटकं संपसना झाले तर मोह डोकं पागल करून सोडलंस बघ. आता ती मिनी कवा येते की, आणि अंगात भूत घुसले आणि हाय की नाही की ते काही कळ नाही झाले. आता ही उद्या हिला केशव नेऊन सोडतो म्हणला. आता आपण दोघींच कामं करायचे की काय मग? मयानं व्हायना तुला बरं शेवंते सांगायले बघ, डोकं खाऊ नको मोव. तिनं करते उठून गपचूप, तुला जेवढं झालं तेवढं करन, जाय गप बस. मात्र ना डोक्याला ताप देऊ नको बघ. सकाळपासून चहा पिला नाही, 11 वाजले तर बघ. आई तुला वाटते मी तुला चहा करून देईल, घरातले कामं करेल म्हणून 11 वाजले तर? सकाळी उठली तेव्हापासून बाई इथं चिपकली त्या सोप्याला. ते काही उठली नाही ना, पाणी प्यायला उठली ना, भाकर खायला उठली ना, चहा प्यायला उठली. काहीतरी केलं का तिनं? आणि आता म्हणायली की तिनं करते म्हणून. अगं जरासं बोलून दाखव तिला, जाय तिच्या पुढं. तू तिला भांडशील बोलशील तेव्हा तर ती जाग्यावरून उठल, नाही तर तू या कोपऱ्यात आणि ती त्या कोपऱ्यात, आणि घरातले काम सगळे मीच करते. मग बरं आहे का सांग मला? बोल की जरासं. कशी जराशी रागाव ना तू. रागावल्याशिवाय उठल का ती? तुझी भीती जराशी तरी दाखव की तुझ्या अंगातली. शांता बाई बस की तू. शांता होऊन काऊन बसली? शांतता ठेवायली काऊन? घरामध्ये जरासं तांडव कर की, तेव्हा तर उठल ती ना. म्हणजे मी या थुत्रावर तिने चापट मारली पाहिजे, नाही तर एखादा बुक्का मारला पाहिजे मी या तोंडावर. तू इच्छा तीच राहिली ना, तुला तेच ऐकायचंय ना. आता तिच्यापाशी तू जाऊन बघ ना जरासं. इतक्या दुरून कहाला बोलायलीस तिला? जाय तिच्या जरासं तोंडापाशी, जाय जवळ जाय तिच्या. कशी तू ह्या कानाखाली वाजवते ती बघ. समजलं काय? मी दूर बसले ना, मी माझा विचार करून बसली. तुला मार खायचा शोक आला असेल तर जाय शिलीपाशी. तिथं बरोबर तुझ्या थोबाडात घालते काहीतरी उचलून, नाही तुझ्या डोक्यात काहीतरी घालते. मला ना डोकं खराब करू नको बघ शेवंती. सुखानं इथं बसते ना तर बसू दे बघ. आता मी हाताने चहा करून पिते, काय करायचं ते करून खाते बघ मी. तो तुला चहा करून प्यायचं तर पी, मी तुझ्या नावाचा चहा बी टाकणार नाही आता. समजलं काय? भाजी बी करणार नाही मी लोणच्या संग नाही तर मिरची संग खाते. आता चपात्या केल्यास तू. मी ना हे बाई, कसं काय घरात भांडणं व्हायले तर काय कारण आहे तुझ्या घरातल्या भांडणाचं? एवढं कसं रडू लागली तू? नेमकं काय झालं मला सांग बरं बाई जरासं. आई कसं कारण लागते का कोण्या गोष्टीसाठी सांग बरं? अगोदरच माझी सासू आजाद आहे आणि वरून ती नणन येऊन बसली माझी. ती म्हणजे माझ्या सासूचे कानं भरवत राहते, त्यामुळं घरात वादविवाद व्हायले तर. आणि राहिली गोष्ट आता आमच्या दोघीची, शिलाची आणि माझी. मग आता दोघी जणी मिळून काम करत गेलो आम्ही. आता ते शिलानं एक नाटकच काढले आई, तुला सांगते मी. कोणाला सांगितलं नाही हे काय नाही, कोणाला घरातही नाही माहीत अजून. आणि तिच्या आईनं तिनं पण तिच्या आईला व बहिणीला कोणाला काही सांगितलं नाही, काही नाही. आमच्या दोघीतच ही गोष्ट होती. मला बी जरा उशिराच कळली. पण कसं झालं माहिती आहे का आई, कामं लय लागू लागले. आणि तिनं भीती घालण्यासाठी त्या शेवंताला, माझ्या नंदेला, तिनं भीती घालण्यासाठी असं नाटक केलं. आम्ही बाहेर गेलो होतो ना मागं फिरायला, तर त्याच्यात नाटक कसं केलं की तिच्या अंगात भूतच घुसलं म्हणून ती काही बी बडबडते घरामध्ये, भीती घालते का तर ती शेवंता निघून जावा म्हणून. पण ती कसं आता माझ्या अंगावर एकटीच्या कामं पडले, त्या दोघी काही करणं गेल्या काही नाही. आणि आता मीनाचा मीनाच नाही, माझंच नाव घ्यायलो मी. शिलाचा रोल कसा आहे म्हणजे ती रोलच राहिली आई. खरं सांगते तुला, तिचं कसं झालंय की ती कामं बिमं करणं आली अवाई. ठीक आहे करणार तर करणार, पण ह्या दोघी जणी होत्या मला कामं बिमं करू लागायला, पण ते करणार. आता सासू चहा बनवायला गेली तर मग ती शेवंती भांडायली. आणि माझं कसं माझ्या अंगावर सगळा कामाचा हे पडलाय, बोझा पडलाय. मी दिवसभर कामं घरातले संपच नाही आले तर हे ते. आणि मग मला ते शिलाचं कळलं की शिला अशी म्हणजे नाटक करायली गड्या म्हणून, शेवंताला भीती घालण्याचं. म्हणून मग मी म्हणलं माय जाऊ दे, करत असेल तर करत असेल. पण कसं झालं माहिती आहे का, कालची गोष्ट. काल मी शिला बाहेर बसलो होतो, तर मग शिलानं मला सगळं सांगितलं. मग आता सगळं सांगितल्यावर तितक्यात माझी सासू आली. माझी सासू म्हणली काय झालं म्हणली. मग आम्ही तिला असंच काहीतरी थोडी स्टोरी सांगितली.
आणि मग सासूला वाटलं की माय शिलाला घेऊन मीना बसली आणि जाऊन चहा तरी बनवू काय, की तिच्या दिमागात माझ्या सासूच्या आलं की नाही की ते काय कळलं नाही. तिनं तिचं कोणत्या विचारानं म्हणली की काय की काय कळलं बी नाही. आणि गेली तिकडं चहा बनवायला किचनमध्ये. गेल्याच्या नंतर मग काय मी आणि शिला इकडे बसलो होतो आम्ही दोघी जणी. मग तिकडे शेवंती गेली आणि तिनं काय बोलली की माझ्या सासूला, तिच्या माईला तिनं काय बोलली की अगोदर सासू मी आजाद आहे बरं, तुला माहीत आहे भांडकुदळ आहे, नुसती प्रत्येक गोष्टीला भांडण करत राहते. पण त्या दिवशी चहा बनवायला गेली म्हणून आता ते निमित्त झालं. मग शेवंतीने तिचे कानं भरले. मग दोघीनं मिळून मला लय बोलल्या. मी चहा आणायला गेले होते किचनमध्ये, लय बोलल्या. आता ही बोलायचं काम नव्हतं बरं का माझ्या सासूचं. सासूला अकलीचा पत्ता नाही, त्याच्यामुळे घरात भांडणं व्हायले. तर ननन यो की कोणी तिची बहीण यो की कोणी यो, माझ्या सासूची सगळा खेळ सासूपाशी आहे. जर तिनं व्यवस्थित राहिली, व्यवस्थित विचारपूस केली समजा, आणि घरामध्ये टोकदार शब्दानं बोलली की म्हणजे सुनसुनाच्या जागेवर लेकीच्या जागेवर, तर घरात भांडणं होईना ताई. पण त्या दोघी जणी एकीकडून व्हायला तर आमच्या दोघीला एकीकडे पाळायला. आता शिलाई कंटाळून गेली होती, मी कंटाळून गेले होते. पण मग आता मी म्हणलं मला लय वाईट वाटलं. मग आई मला रडू आवडलं नाही, मी तुला फोन केला बघ. असं झालं काय बाई. मी ना घरामध्ये असे नाटकन हे करू नाही ग पोरी भा, तुम्हाला कळत नाही ग, माहीत आहे का बाई. मग कोणाला कळलं ना ग तर लोक लय बोलतात ग, थुकतात. तुम्हाला कवा कळाव ग. शिला लहान आहे त्यापेक्षा मी ना, तू मोठी आहेस की ग. तुला अजून कसं कळणं आले बाई, सांग बरं मला. आई मला स्वतःला माहित नव्हतं ये, तुला खरं सांगते. मला नंतर 4-5 दिवसानंतर कळलं ते की शिलाच्या अंगात भूत घुसल्याचं. ती शिला नाटक करायली. मी तर अगोदर खरंच समजू लागले. मी तर म्हणलं माय काय झालं की म्हणलं मी ना शिलाला आणि एवढं येड्यावानी कामून करायली की म्हणलं मला काहीच माहीत नव्हतं. तुला खरं सांगते, मला तुझी शपथ मला सांगते, मला काहीच माहीत नव्हतं. मला तर वाटलं खरंच तिच्या अंगात भूत घुसले काय की आई, माहीत आहे का. आणि मग एवढा विश्वास म्हणजे माझ्या सासूला आत्ता बी त्याला वाटते, नंदला, सासूला, माझ्या नवऱ्याला, तिच्या नवऱ्याला, बाबाला सगळ्याला वाटायले की तिच्या अंगात भूतच आहे. आत्ताही वाटायले, माहीत आहे का. फक्त ती शेवंती म्हणते नाटक करायली. तिला माहीत आहे का उगाच मुद्दा म्हणून म्हणाली, तिचं तिलाच माहीत आहे. पण ना एवढं नाटक मला नंतर मी तिला रागवलं. शिला म्हणलं हे चुकलं बरं ग म्हणलं, की कोणाला कळलं तर मग लोक काय म्हणतील म्हणलं. सासू आपले केस धरायची होय आणि लक हलवायची होय म्हणलं. मी तिला सगळं सांगितलं. मात्र आता शेवटी आई तिनं चुकली. आता ती म्हणते आता याच्यातून कसं निघवताय सांगा मला. मी काय सांगू तिला, सांग बरं तू आई. काही नाही बाई, तिला म्हणावं 8-10 दिवस जाय म्हणावं माहेरा, तू तिला फोन कर सांग. आणि नंतर म्हणाव की माझ्या आईनं माझ्या बहिणीनं नेऊन मला दाखवलं म्हणून एका वैदाकडे का महाराजाकडे, असं सांग म्हणाव तिला. माहीत आहे का, तिला कुठं वैदाकड वगैरे इथं घरी नेऊ देऊ नको. कुठं नेतील विनाकारण, दुसऱ्या लोकांवर भरोसा नाही, काही नाही बाई. शिलाला काही कळणार बी काही नाही, कळलं का. तर शिलाला कॉल कर रात्रीला आज आणि तिला सरळ सांग की तू माहेरा जाय म्हणा 8-15 दिवस, 8-10 दिवस तुझे काय आहे ते तिच्या हिसाबानं, तिला जितके दिवस राहायचे तितके दिवस. आणि मग नंतर इकडे सांगायचं किंवा मला शिलानं सांगाव तिच्या सासूला, सासऱ्याला, नवऱ्याला की माझ्या आईनं, माझ्या बहिणीनं मला बाहेर, बाबानं मला माझ्या वडिलांना घेऊन गेले होते बाहेर आणि त्याच्यामुळं मग ते तिकडे दाखवलंय का वैदाला वगैरे. तर थोडं सांगू लागलं की म्हणजे भिल्यामुळं असं करायली, बाकी काय असं जास्त अवघड काय म्हणजे चुकीचं सांगायचं नाही बघ, कळलं काय. सांगून दे तुला आज. आणि बस झालं आता तुमची नाटकं बिटकं घरातले, व्यवस्थित राहा तुम्ही दोघी बी. होय आई, सांगते मी तसं तिला. राहिला शेवंतीचा प्रश्न, तर शेवंताला आता कळत नाही आणि ती तिची आई तिच्या प्रेमामध्ये आणली आहे. आता दुसरी गोष्ट तुला एक सांगते, जोपर्यंत शेवंता तिथून जात नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ नका, कारण ती तुमचा खेळ केल्याशिवाय राहतच नाही. कारण कोणतीच नंदन असं एवढं इतके दिवस घरी राहत नाही, भावाच्या माईच्या मायबापाच्या इथे येऊन राहत नाही. आता 6-6 महिने राहणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. तुमच्या घराची ताडातोडच व्हायची होय बाई. तू ना राह, तू इथं 4-2 महिने राह तू इथं, मी तुला काही हे करत नाही, काही नाही. वाटलंच तर मग तुझ्या सासूला बोलून मग म्हणता की बाबा जर मीनाला मी पाठवते म्हणते, मग त्याला वायलीकडे निघू द्या. मी सांगते तुझ्या बाबाला, सांगते तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याला सांगते मी, म्हणते की तुम्ही काही दिवस वायलीकडे निघा म्हणते शेवंता जाईपर्यंत. मग ती आपोआपच निघून जाते, माहित आहे का. घरामध्ये वादविवाद व्हायला नको बाई. रोजच्या रोज टेन्शन कहाला घेता ग पोरीवा तुम्ही. आई घरात मला ना दुसरं काहाचं टेन्शन नाही, खोटं बोलत नाही, मला काहाचंच नाही. सासू दिवसातून 1-2 टोमणा मारते, त्याचंही मला काही वाटणार. शिलाई त्याचं मनावर घेत नाही, काही नाही. आम्ही ऐकता एका कानानं सोडून देता.
पण ना शेवंती आली का तेव्हापासून घरामध्ये फार भांडणं व्हायलेत बघ आई, तुला खरं ते सांगते. त्याच्यामुळे डोकं पिकून गेलं होतं माझं आणि म्हणूनच मी इकडे आले. नाही तर इतक्या लवकर म्हणजे असं सहजासहजी मला माझं घरही सोडा वाटत नाही, काही नाही. लेकरं तिथं खेळतात, सगळं मोठं दाटं घर आहे माझं, नवरा चांगला आहे माझा, सगळं काही व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मला काही इकडे तिकडे जास्त हिंडा वाटत नाही, काही नाही. आले तर सणावाराला तुझ्या इथे येते बघ. मला वाटते दादा वहिनीमध्ये कुठे येऊन त्याच्यामध्ये 4 महिनेच म्हणालो माय, 8-10 दिवस 15 दिवस असे घालवा वाटत नाही. कोणी सणावाराला आलं 2-4 दिवस राहिलं खूप झालं, एखादा हप्ता जास्तीत जास्त, त्यापेक्षा मला काही राहावं वाटत नाही. तुला खरं ते सांगते आहे, आपापलं घर भलं राहते, आपण भले. त्यामुळं ना फक्त ती हाय म्हणून इथं येणं होय, नाही तर मला इथं यायची काहीच गरज नव्हती. मग सगळं सोन्याहून पिवळं आहे. तुला खरं ते सांगते. सासू बोलते पण सासरा लय चांगला आहे बघ माझा. मग एवढा कहाला विचार करायली. नवरा आहे चांगला, सासरा आहे चांगला, घरदार आहे चांगलं आहे, जाऊही चांगली आहे तुझी, तुला तुझ्यासाठी व्यवस्थित आहे, काही नाही प्रॉब्लेम, काही नाही तुझा. तुम्ही व्यवस्थित राहा सगळेजण. आणि राहिली गोष्ट शेवंताची, तर ती आता कसं सासू तुझी बोलत राहते त्या शेवंत आहे म्हणून. ती एकदा गेली की सासू तुझी तेवढी बोलणार बी नाही, काही नाही. ती तिचं आपल्या याच्यात राहते तेवढं, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको. आता राहा तुझ्या मनानं, खाय पी राहा. जाऊ दे आता. मग चल आता हे बघ मसाला वगैरे वाटणं झालाय माझा. होय आई, मग मन भरून आलं होतं म्हणून मी रडले तेवढी, नाही तर तुलाही माहीत आहे चांगल्या प्रकारे. असं मी केव्हा फोन करून हे करते का, तुला परेशान करते का कोण्या गोष्टीसाठी. बरं जाऊ दे, कोणता मसाला किती वाटलाय आणि कोणता बाकी आहे ते सांग, मी वाटून घेते. बाई सगळा वाटलाय, काही वाटायचं गरज नाही, काही नाही. हे तडक्यासाठी खडा मसाला ठेवलाय, सगळं वाटून बी झालंय. थोडीशी मेथीच खूड तोंडी लावायला होती आपल्याला. आई खायापुरती तोडली बघ मेथी एवढी, आता बाकीची राहिलेली जोडी नंतर संध्याकाळच्याला तोडते. आता बस झाली, बाकीचं काय काम आहे ते आटपून घेते. हो बस झाली तेवढी, जास्त काही करू नको रात्रीच्या टायमाला. मग नंतर मी कामं झाले की मी बसते निवडत. बरं ठीक आहे, मग पीठ चुरून चपात्या करते आई मग आता मी. हो कर, ते बाबा येतीलच आता. मी नंतर मग भाजी शिजायला टाकते चिकन आणि फोडणी घालते. तू चपात्या करून घे आणि भात टाक. बरं आई ठीक आहे.